हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आवडता विषय आहे. थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल. येस, आज आहे तुळशीबाग आणि तुळशीबागेतली शॉपिंग. तर सध्या सगळीकडे आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. पुण्यातही सगळीकडे ती लगबग सुरू आहे. तर आम्ही पहिल्यांदा गेलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मंदिर येथे. आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं कारण की खूप जास्त गर्दी होती आणि सॅटर्डे संडे काय इकडे नेहमीच गर्दी असते. आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या शॉपिंगचा श्री गणेशा केला. कितीला आहे? 40 का है क्या? 100 रुपए में 3 है। तर संपूर्ण तुळशीबाग ही गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करत आहे. तर सगळीकडे डेकोरेशन आणि डेकोरेशन्सच होतं. तर ह्या ज्या माळा आहेत ह्या दादांनी आम्हाला पहिले 200 रुपयाला 2 सांगितल्या, बट बार्गेनिंग करून यांनी आम्हाला 150ला 2 दिल्या. तर तुम्हाला जर तुळशीबागेत शॉपिंग करायची असेल तर बार्गेनिंग ही यायलाच हवी, कारण की बार्गेनिंग केल्याशिवाय आपण इकडे शॉपिंग करू शकत नाही, कारण की हे लोक खूप जास्त रेट सांगतात. तर हे जे पायपुसणे आहेत आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील, तर हे 100 रुपयाचे 3 पीस होते. हे काही आम्ही घेतले नाही कारण की आमच्याकडे ऑलरेडी खूप जास्त आहे. तर इकडे बघा, देवांचे वस्त्र म्हणा किंवा देवांचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे असे कपडे खूप छान होते. बट माझ्याकडे जे बालकृष्ण आहेत ते थोड्या छोट्या साईजचे आहे, सो हे त्यांना येणार नव्हते, सो मी ते नाही घेतले. इकडे बाकीचे जे देवांचे वस्त्र किंवा आसन वगैरे खूप छान छान डिझाईन्स आलेल्या आहेत. तर तुमच्याकडे जर गौरी गणपती येणार असतील तर तुम्ही नक्कीच इकडे येऊन खरेदी करू शकताय. इकडे बघा, आपल्या गौरींसमोर डेकोरेशनसाठी आपण हे फ्लावर्स ठेवू शकतोय. त्यानंतर इकडे हे बँगल्स, पायपुसणे, इकडे छोट्या मुलांचे कपडे वगैरे होते. परत इकडे होते हे देवांचे आसन, तर खूप छान छान होते. हे घेण्यापासून माझा काही मोह आवरतच नव्हता. तर इकडे बघा, छोटे छोटे मस्त सर्कलमध्ये किंवा रेक्टँगलमध्ये असे खूप छान छान होते. तुम्हाला ज्याही आकाराचे पाहिजे आहेत किंवा आपले जे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्या साईडला जे असतात तकिया वगैरे, ते पण तिकडे खूप छान छान होते. त्यानंतर इकडे होतं हे चप्पलचं सेक्शन, काहीतरी 100 रुपीजपासून स्टार्ट होतं. मी काही इकडे घेतलं नाही. त्यानंतर इकडे बघा, आमची सिया, तिने हे तिच्या पप्पांना घ्यायला लावलं, बट खाल्लं तर काही नाही. त्यानंतर आपल्या गौरींचे किती सुंदर सुंदर असे मुखवटे आलेले आहेत. त्यानंतर इकडे गौरींना सजवण्यासाठी गौरींचे दागिने किती छान छान दिसत आहे. तर गौरींना आणि तुम्ही खरेदी करू शकताय. तर खूप जास्त रिजनेबल प्राईजमध्ये हे तुम्हाला इकडे भेटून जातील. फक्त हे थोडी बार्गेनिंग ही करावी लागेल. त्यानंतर बघू शकताय किती सुंदर सुंदर आपले गणपती बाप्पा किंवा गौरींचे मुखवटे खरंच अगदी लक्ष वेधून घेणारे आहेत. त्यानंतर इकडे हे होते टॉप्स, कुर्तीज. हे काहीतरी 300ला 2 बोलत होते, बट मी काही ते घेतले नाही कारण की तुळशीबागेतले कपडे वगैरे मी काही घेत नाही. त्यानंतर इकडे हे टॉयजचं दुकान दिसलं आणि सियाचा काही मोह आवरतच नसतो. तर ह्या गौरी गणपती बघा किती सुंदर आहे ना. तर त्यानंतर अगेन सगळी अख्खी तुळशीबाग ही ज्वेलरीनी, डेकोरेशनच्या सामाननी, आपल्या गौराईंनी सगळ्यांनी सजलेली आहे. तर हे बघा, छोट्या मुलींचे कसे 2-3 वर्षांच्या पुढच्या मुलींची साडी किती छान होती. त्यानंतर हे आहे अगेन डेकोरेशन. तर हे डेकोरेशन तुम्ही गणपती बाप्पांच्या किंवा गौरी गणपतींच्या समोर करू शकता. हे दिव्यांचं डेकोरेशन होतं. तर इकडे सियाने आम्हाला अगेन हे टेडी घ्यायला लावलंच,
तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आमच्या घरी एक टेडी येतं आणि सगळं घर आमचं त्यानेच भरणार आहे. तर हे आहे तुळशीबागेतली गणपती बाप्पा. किती सुरेख मूर्ती आहे बघा. त्यानंतर इकडे मी घेतली ही चप्पल, मला खूप जास्त आवडली. तर त्यांनी ही मला 400ला सांगितली होती, पण बार्गेनिंग करून त्यांनी मला काहीतरी 300ला दिली आहे. आय थिंक, मला एक्झॅक्ट प्राईस नाही आठवते, बट येस 300मध्येच दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला यातली कोणती चप्पल आवडती आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर इकडे सियाला टेडी घेतल्यानंतर बघा तिचं कसं खेळणं सुरू होतं. तर इकडे या रॅबिट बॅग्स किंवा कॉलेजच्या बॅग्स वगैरे, पर्स वगैरे आहेत. याही तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये भेटून जाईल. आणि हा जो सेट आहे हा काहीतरी 250ला देत होते ते दादा. त्यानंतर अगेन इकडे पर्सचं सेक्शन. तर हा आहे मोदक बनवण्याचा साचा. हा मी पिठाची गोळी टाकायची याच्यात आणि असं दाबून दाबून घ्यायचं. दाबल्यानंतर त्याच्यात ती डिझाईन उठेल. एक्स्ट्राचं पीठ बाहेर येते तसंच ठेवा आणि असं सारण भरल्यानंतर त्याच पिठाने मोदक पॅक करा आणि मग ते उघडायचं. आपल्याला करावे नाही लागणार. ओके. तर मी मोदक बनवण्याचा साचाही घेतला आणि इकडे बघा तुम्ही खूप जास्त गर्दी होती. सॅटरडे होता, सगळ्यांना सुट्टी असते. सो अख्खी तुळशी बागमध्ये नुसती गर्दीच गर्दी. इकडे होतं सगळ्या राख्यांचं सेक्शन. रक्षाबंधन जवळ येत आहे, सो अगेन इकडं कुर्तीज, टॉप, छोट्या मुलांचे कपडे वगैरे सगळं हे सेक्शन आहे. आणि त्यानंतर इकडे क्लचर्स, पिन्स असे छोट्या छोट्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. अगदी रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. इथेही तुम्हाला बार्गेनिंग ही करावीच लागेल, कारण की तुळशीबाग म्हटलं तर बार्गेनिंग ही आलीच. तर काही क्लचर्स वगैरे मीही घेतले इकडनं. अगदी 10 रुपीजपासून स्टार्ट होता आणि छान, म्हणजे कलर्स वगैरे सगळं छान आहे. तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये. आणि एकदा तरी तुळशीबागेला नक्की भेट द्या. तर इकडे आमची शॉपिंग वगैरे सुरूच होती आणि सियाला एवढं सगळं ती पहिल्यांदा बघत होती. सो तिचं असं म्हणणं होतं मला हेही पाहिजे तेही पाहिजे. जे तिच्या कामाचं नव्हतं तेही तिला घ्यायचं होतं. तर इकडे बघा किती छान हे छोटे छोटे भांड्यांचं, भातुकलीचे खेळणे आहेत. तर इकडे अगेन हे बँगल्सचं सेक्शन, बँगल्स, ब्रासलेट. नंतर इकडे हे खूप मोठं शॉप आहे. इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या टिकली, बिंदी वगैरे भेटून जाईल. तर तिकडेच मी करत होते शॉपिंग. बँगल्स पण बघा किती सुंदर सुंदर आहेत. बँगल्स, क्लचर सगळं तुम्हाला एकाच शॉपमध्ये इकडे भेटून जाईल. आणि हे पण याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. मी नेहमी या दादांकडनं शॉपिंग करते. इकडे हे कॉस्मॅटिक प्रोडक्ट पण यांचे खूप छान निघतात. हेही मी नेहमी यांच्याकडनंच घेते. सो तेच करत होते आणि हे दोघं जण बघा कसे बसले होते. अगेन इकडे ज्युती, चप्पलचं सेक्शन. इकडे तुम्हाला वेडिंग वगैरेसाठी तुम्ही चप्पल्स वगैरे घेऊ शकताय. अगेन इकडे बँगल सेक्शन. तर मी पण काही बँगल्स खरेदी केल्या, कारण की सध्या गौरी गणपती येणार आहेत त्यासाठीच. अगेन इकडे कपडे आणि हे पडदे तर किती सुंदर आहे बघा. यापैकी मी एक पडदा घेतलेला आहे. हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच की मी कोणता घेतला आहे. तर 200पासून यांच्याकडे पडदे स्टार्ट होत होते आणि खरंच क्वालिटी पण खूप छान होती आणि दिसायलाही खूप सुरेख. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. अगदी पारंपरिक जे खणाचं कापड असतं ना त्यापासून त्यांनी बनवलेले आहे. अगेन इकडे पर्स सेक्शन, बॅग सेक्शन. हे पण रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला तिकडे भेटून जाईल. तर इकडे आम्हाला दिसली ही डॉलची बॅग आणि ती घेण्यापासून पर्सनली माझा मोह आवरला नाही. सो मी आमच्या बाळासाठी ती बॅग घेतली. आता ती किती युजफुल आहे किती नाही हे मला नाही माहिती, बट मला आवडली. सो मी ती आमच्या सियासाठी घेतली आणि बघा तिला किती छान क्यूट दिसत होती ना ती. मला खरंच खूप आवडली. त्यामध्ये अगदी एक छोटीशी बॉटलच बसणार आहे, बट मी ती घेतली. नंतर इकडे किड्स वेअर, सगळ्या आपल्या बेबी गर्ल, बेबी बॉयसाठी तुम्ही ट्रेडिशनल ड्रेसेस वगैरे घेऊ शकताय. तर त्या दुकानाचं किंवा त्या शॉपचं व्हिडिओमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला कळून जाईल. अगेन इकडे टॉवेल्स, रुमाल वगैरे होते. कुर्ती सेक्शन.
त्यानंतर इकडे कॉस्मॅटिक वगैरे तेही तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये भेटून जाईल. अगेन इकडं होतं हे क्लोथ्सचं शॉप. तर इथे या दादांकडे टी शर्ट किंवा नाईट पॅन्ट वगैरे तुम्हाला खूप छान आणि रिजनेबल प्राईजमध्ये भेटून जाईल. तर यांच्याकडे मी पहिलेही काही शॉपिंग केलेली होती, सो मी यांच्याकडे आले आणि काही टी शर्ट्स नाईट पॅन्ट्स वगैरे घेतल्या आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे यांच्याकडची आणि प्राईजही रिजनेबल आहे. तर तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा. तर बघा इकडे 15 ऑगस्ट किंवा आपली गोकुळाष्टमी येत आहे, त्यासाठी किती छान क्यूट ड्रेसेस आलेले आहे. हे ड्रेस तर मला पर्सनली खूप जास्त आवडले, बट सियाला आता येणार नाही, सो मी ते काही घेतले नाही आणि ऑलरेडी आमच्या सियाकडे तसे ड्रेसेस खूप पडलेले आहेत. त्यानंतर इकडे बघा छोट्या मुलांचं चप्पलचं शूजचं सेक्शन आहे. तर हेही खरंच खूप सुरेख आहे. तर इकडनं आम्ही सियाला एक चप्पल घेतली आणि ती आम्हाला 200 रुपीजमध्ये भेटली. तर सियाला आमच्या खूप जास्त आवडली ती आणि ती आता नेहमी घरात घालून फिरत आहे. अगेन इकडे चप्पल, क्लॉथ्स किंवा हे सगळं तुम्हाला अगदी रिजनेबल प्राईजमध्ये भेटून जाईल. तर खरंच तुळशीबाग ही आपल्या प्रत्येक महिलांचा आवडीचा विषय तर आहेच. आता शॉपिंग झाल्यानंतर पोटपूजाही करून घ्यावी. तर हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, यांच्याकडे मँगो मस्तानी ही खूप छान भेटते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे जे वॉल हँगर आहे हे या दादांनी मला 150 रुपयाला 2 दिलेले आहेत. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुमचं असंच प्रेम आमच्यावर असू द्या. धन्यवाद.